तर जय श्रीराम मित्रांनो, सकाळ सकाळी खिचडी घेऊन मम्मीने जर डबा बांधून दिली, डबा घेऊन आलो बघा कामावर. ह्या गाड्या बघू शकता तुम्ही, खटामध्ये बैलगाडा मैदान असल्यामुळे जरा लवकरच गाड्या जात होत्या. तर आरगमध्ये पंपावरून जर पेट्रोल फुल केला, पेट्रोल टाकून कामावर येत होतं, तर तोपर्यंत अक्षय साहेब लवकर येऊन उभारले. मुरमाच्या गाड्या चालू होत्या, रस्ता करून घ्यायचा होता, त्यामुळे साहेब लवकर आले. पण सुनील दादा येऊन रोलिंग चालू केलं. तो मशीन घेऊन पुढे आलो बघा. तिथं त्या सोन्या JCB मध्ये लेबर बसून आणालाय. असा आणाला की कुठेतरी वरात घेऊन चालल्यासारखं. तोपर्यंत जर म्हणून पण येऊन पडलेला रस्त्यावरून साईडला जरा रस्ता रुंद करून घ्यायचं काम चालू होतं. लेवल जरा बघा, लेवल कशी दिसते जरा कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत अतुल दादाला म्हणलं जरा गाड्या भरून आणा. त्याने बी जरा गाड्या भरून आणले, आता हात बी करून गेलेत. तोपर्यंत हे पोरगं बघा जरा माझ्या जवळ यायला तयार नव्हता माणूस. एवढ्या लांबून फिरत त्यांना मशीनला घेऊन. तर जेवायच्या सुट्टीत हे जरा भेटलेलं बघा. काय त्याला काय म्हणतात जरा कमेंट करून सांगा. जर सोन्याला बघा, सोन्यावर चेहरा दाखवायला तयार नाही. हळूच कसं बघते बघा बोक्यासारखा. तर दुपारी जेवणाच्या टाइमला ट्रॅक्टर जात होता. ट्रॅक्टर जरा अडकून गुतून बसलेले बघा. तरी पण काय नाही, 2 ट्रॅक्टर लावून काढून बाहेर घेऊन गेले. तोपर्यंत जरा सुनील दादाने रोलिंग करून घेतला. आणि तोपर्यंत एक ट्रॅक्टरमध्ये डिझेल आलं, त्याला जर लकवा मारल्यासारखं दिसायला लागलंय. असं काय म्हणू नका, काय झालंय बघा पुढं आल्यावर. हे पाटलान ट्रॅक्टर असं रेमटत आणलाय, पाक टायरमधून हवा पूर्ण गेलेली होती. तर तिथून आवरून संध्याकाळी निघालो बघा घरी. आणि घरी आल्याला समजलं की पेंट संपलेलं. मग काय बिल झालेलं. पेंट आणलं गेलो तर मेजरची मजा बघा. बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है तुझा. मेजरने हेच डायलॉग कन्नडमध्ये मारलेलं बघा. मग काय पेंट घेऊन तेवढं घरी आलो. तर जाता तर तुम्ही पण फॉलो शेअर कमेंट करून जा. आणि व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय श्रीराम.